खूप ऐकून घेतलं मी. या बॉसिंग वरनं खूप आराम सहत गेलेत मी मगासपासून. मी आता ऐक, तुला बघायचं ना बॉसिंग कशाशी खातात ते. नाही तू बघ बॉसिंग काय असतं ते. मी दाखवते तुला. मला सांग, ते मेहता अँड सन्सची असाइनमेंट कुठे आहे? आत्ता कशाला हवी आहे ती? आणि तुझी बॉस माझी बायको आहे. ती इथं माझ्या बरोबर आहे हनीमूनला. मी तिचा नवरा, म्हणजे तुझ्या बॉसचा बॉस. आम्ही इथं असताना ती असाइनमेंट मागताय कोण? तीच जिचा तू बॉस आहेस. पण तू सांगितलं नाहीस तिला की ते माझ्याकडे आहे म्हणून, आणि लग्नामुळे अपूर्ण राहिलंय? हो सांगितलं ना. त्यावर त्या म्हणाल्या की असते कुठलेही पर्सनल गोष्टींची कारण देत जाऊ नका. अरे एवढंच नाही, त्या म्हणाल्या की त्या स्वतः सुद्धा हनीमूनवर आहेत, पण त्यांनी सगळी कामं केली आणि मग त्या हनीमूनला गेल्या आहेत असं म्हणाली? हो. बॉसिंग. हॅलो देशपांडे, मला सांगा, AK ग्रुपचं स्टेटमेंट एक्नॉलेजमेंट, सुहानी मल्टीनॅशनलचं प्रेझेंटेशन आणि नगरकर गोल्डचं प्रपोजल अजून माझ्यापर्यंत का नाही पोहोचलेलं? नाही, मला कळतंय देशपांडे की ते हनीमूनवर आहेत. हा, पण आपल्या कंपनीचा काय संबंध त्याच्याशी? नाही का? त्यांना सांगा संध्याकाळपर्यंत मला पाठवून द्या. ओके, थँक्यू. तुला ना आता मॅडम चहा. थँक्यू. माझी कॉफी कुठे आहे? आणतो. काय घाई आहे? मॅडमचा चहा महत्वाचा. सारखं तुझ्या काय रे, आल्यापासून बघतोय सारखं तुझं. कळत नाही आम्हाला, साधी प्रायव्हसी देत नाही. काही माणसांना ना सारखं असं बॉसिंग करायला आवडतं. नुसतं आपलं बॉसिंग. आणि काही लोक कसे असतात माहितीये ना, अतिशय इन्सिक्युअर, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असलेले. त्यांचा विश्वासच नसतो स्वतःवर, स्वतःच्या कर्तबगारीवर आणि स्वतःच्या अत्यंत जवळच्या माणसांवरही. दुसऱ्यांचं ऐकून त्यांच्या मतांचा विचार करून जर ते दोघं आपलं नातं कसं असावं हे ठरवत असतील तर ह्याला काय अर्थच उरत नाही. ओके नाही, आणि असं नाहीये ना की परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वी हे सगळं असंच होतं आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. तुला समजतंय का मी काय म्हणते ते? काय देशपांडे, खड्ड्यात घाला ती मेल. नका डिस्टर्ब करू आता. ओके किरण, तुला पटतंय का? बस मला असं वाटतं की आपण डिसिजन घेऊन टाकूया. हे असं चालू राहणार, प्रॉब्लेम संपणारच नाही आपल्याला. काय डिसिजन घ्यायचंय? नाही, देशपांडे काय नाही, किती वेळा ते सॉरी. खरं मला म्हणतोय देशपांडे, माझं प्रमोशन झालं. वाव, शपथ आत्ता सांगतोय. इतके दिवस ही गाडी रखडली होती ना, आज झालं. नाही तुला खरं सांग सुहास, तू सॉलिड लकी आहेस. अरे नाही, हा तुझाच पाय कोण खरंच. वेल डन मिस्टर श्रीरंग. आम्ही आपला प्रोफाईल बघितला. तुम्ही आजपासून जनरल मॅनेजर आहात. थँक्स सर, थँक्स अ लॉट. पण ब्रँच कुठली? सेम आजपर्यंत तुम्ही जिथं काम करत होता तीच. पण आमच्या ब्रँचला ज्या आधीच्या GM होत्या त्यांचं काय? कोण? सुहास? हा, हे काय केलंस तू? अरे काही नाही, तुझे माझे कपडे जरा वेगळे. हे म्हणत नाहीये मी. मग तू रेजिग्नेशन दिलंस? हे बघ, मला मान्य आहे मी मूर्खासारखा वागलो, मग लोकांचं ऐकून तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले, पण म्हणून हे एकदम असं? तसं नाही श्रीराम. तुला माहितीये, जोवर तू त्या पोस्टवर आहेस तोवर माझं प्रमोशन होणं कठीण, म्हणून केलंस ना हे सगळं? अरे पण मी दुसरा जॉब शोधला असता ना. माझ्या मेहनतीवर, माझ्या हुशारीवर विश्वास होता ना तुला. मग स्वतः रेजिग्नेशन देऊन ही प्रमोशनची मला खिरापत कशासाठी? अरे गप की जरा. किती बोलणार आहेस तू? मला बोलू दे जरा. आणि मला सांग, प्रत्येक गोष्ट तुझ्याशीच जोडलेली असते असं का वाटतं रे तुला नेहमी? हे बघ, माझ्या या रेजिग्नेशनचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. आणि तुला हे जे प्रमोशन मिळालंय ना, त्यासाठी तू केपेबल होतास म्हणून मिळालंय.
मी कुठेही तुझी शिफारस वगैरे केलेली नाही. मला आपल्या नात्याच्या भल्यासाठी हे करणं आवश्यक वाटलं म्हणून मी केलं रिझाईन. म्हणजे माझ्याचमुळे ना? हे बघ, मला ते काही माहित नाही. तू आधी ते रेझिग्नेशन परत घे. तसंही मला तुझ्या एवढी चांगली बॉस मिळणार नाहीये. एक मिनिट, मी फक्त त्या कंपनीतून रिझाईन केलंय. तुझी बॉस मी आहेच या घरात, आणि एका वेळी 2-2 ठिकाणी बॉसिंग मला जमणार नाही. मी तुझी या घरची बॉस आहे. मी तुझी पाठ इतक्या सहजासहज सोडणार नाही. म्हणजे आता घर सांभाळण्यासाठी तू रेझिग्नेशन देणार? नाही नाही नाही, मला हे पटत नाही. मी हे करूच देणार नाही. आपण गप्पा मारताना मात्र स्त्रियांचं उदात्तीकरण, स्त्री समानता अशा मोठमोठ्या गप्पा मारणार आणि प्रत्यक्षात हे असं. मला हे मान्यच नाही. तू तुझं रेझिग्नेशन मागं घे, नाही तर मग मीही रिझाईन करतो. तुला का समजत नाही श्रीराम? अरे हे नोकरी, ऑफिस, हे सगळ्याला खूप कंटाळले रे मी आता. चला खूप वर्ष केलं मी, बास. नाही, मी करिअर ओरिएंटेड झाले कारण त्यावेळची ती गरज होती. ती जबाबदारी पडली होती माझ्यावर. पण आत मी एक स्त्रीच आहे रे. म्हणजे आपलं असं छान घर असावं, एक परफेक्ट नवरा असावा, असं स्वप्न आहे माझंही. आणि आता जर ते पूर्ण होत आहे तर मला माझं स्वप्न जगू दे ना. आणि करिअरचं काय रे, होईल ना ते. म्हणजे अगदी 3-4 वर्षांनी जर मला वाटलंच नोकरी करावीशी, तर मी आतापर्यंत माझा इतका दबदबा क्रिएट केला ना की कुठलीही कंपनी मला अगदी हसत हसत जॉब देईल. मॅड आहेस पण सॉलिड आहेस. मी नाही, तू सॉलिड आहेस. अरे म्हणूनच तर मी सगळं मागे टाकून फक्त तुझ्या विश्वासावर माझं आयुष्य घालवायचा निर्णय घेतलाय. आय लव्ह यू. I love you too, my boss. Ding ding ding, ding ding ding, ding ding ding, ding ding ding, ooh ah ah.